हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग। आम्ही दोघीही मस्त लिंबू पाणी घेत होतो। तर हा 1-2 दिवसाचा व्हिडिओ आहे, कारण एंगेजमेंट त्यानंतर महाशिवरात्री त्या दिवशी तुम्हाला ते व्हिडिओ आले आणि आता हा त्या दिवशी सईचं शूट केलं त्या दिवशीचा व्हिडिओ आहे। चला तर बघत रहा। आणि बाहेरचं क्लायमेट पण बघा किती छान झालेलं आहे ना, खूप छान वाटतं मागे। बरं हाय हॅलो, तर चला इव्हिनिंग झालेली आहे, सगळ्या ताईंना गुड इव्हिनिंग। आणि आता आई गेलेले आज कुंदेवाडीला गेलेले आहे, 3 दिवस आहे ना, तिथे कार्यक्रम असतो शिवपुराण, म्हणजे आता महाशिवरात्र येते तर शिवपुराणचं कथा आहे तिथे, त्यामुळे ते तिकडे गेलेले आहे। आता आमचं लिंबू पाणी घेतलं, चहा काही ठेवला नव्हता। आता चहा काही वाटत नाही का पिवाचं, म्हणजे गरम होतं ना, मग आमच्या तिघांसाठी मिस्टर आल्यानंतर लिंबू पाणी केलं, म्हणजे मिस्टर ड्युटीवरून आल्यानंतर मी लिंबू पाणी केलं, आम्ही तिघांनीही घेतलं। आता इथून पुढे काय होतं बघत राहा। चला तर कुकरमध्ये मी ना भात टाकलेलं होतं, खिचडी भात, एका साईडला जिरकंही झालेलं होतं आणि मार्केटमध्ये थोडं काम होतं ते करून आलो। त्यानंतर मिस्टरांना तो उपवास होता, तर मग त्यांच्यासाठी मस्त साबुदाणा वडा तळला। एकादशीचा दिवशीचा हा व्हिडिओ आहे। मस्त गरमागरम साबुदाणा वडा दिला त्यांना आणि सई आणि माझ्यासाठी मस्त खिचडी भात केलेला होता। तर मग आम्हीही मस्त गरम गरम भात वगैरे खाल्ला। त्यानंतर मिस्टरांनीही जेवण केलं आणि सईला आज आईस्क्रीम खायचं होतं, मग आईस्क्रीम पार्टी झाली। तर त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, शनिवारचा प्रदोषच्या दिवशीचा। सईची रील आली तुम्हाला, तर मस्त म्हणजे शंकराची पूजा वगैरे करताना भरपूर ताईंनी त्या रीलला खूप सारं प्रेम दिलेलं आहे आणि ही बघा छान तयार झालेली होती। तर तिच्यासाठी मी तिथे गजरे घेत होते, गजरेन ते घेतलं आणि इकडे आम्ही आलो होतो सिन्नरमधल्या ऐश्वरी मंदिरामध्ये। तर महाशिवरात्रीच्या आदल्याच दिवशी शूट केलं ना, तर तिथे पण मस्त मंदिर धुण्याचं डेकोरेशन करण्याची तयारी चालू होती। मंदिरात गेल्यानंतर सईला असे गजरे बांधून दिले मी। गजरे बांधल्यानंतर मग सई पण छान, अजून छान दिसायला लागली। सईचं लुक सगळ्याच ताईंना आवडलं आणि सईला जसं सांगितलं ना तसं करते, त्यामुळे काही नाही वाटत जास्त काही असं। तर छान मस्त ॲक्शन करत होती, तिचे पप्पा शूट करत होते आणि आम्ही दोघंही सांगत होते ॲक्शन। तर आम्ही जसं सांगाल तसं करत होती। रील करणं ही सोपं नाही आहे, तिला 1-2 वेळेस ट्राय करायलाच लागायचे आणि त्यानंतर मग छान अशी, पण मग तिला सांगितलं का ती बरोबर करते। तरी ते फोटो वगैरे काढत होतं, छान उभी होती। कसा वाटला सईचा लुक तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा।
चला तर घरी आले होते पाहुणे, त्यांना चहा पाणी केला आणि त्यानंतर म्हणजे हे ना तिथे कुंदेवाडीला जे शिवकथा चालू आहे ना तिथे गाणे म्हणणारे कथा सांगणारे होते ते आलेले होते. मामा त्यांना घेऊन आलेले होते. मग सगळ्यांचा चहा वगैरे झाला. तर सोप्यावर काही बसले, काहींना खाली चादर थरली होती मग त्याच्यावरती बसले. आणि हा व्हिडिओ आहे मम्मी त्यांच्या घरचा, बऱ्याच त्यांना बघायचा असतो. तर चला तर हे बघा सगळं काही त्यांचा तर आवरासावर सुरू झालेली आहे, कारण आता कलर काम पण पूर्ण झाला. हा स्टोर रूम आहे. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये जेव्हा सगळं फर्निचर वगैरे होईल तेव्हा होम टूर करेलच. तर आता सध्या थोडंसं दाखवून देते. आणि घराची पूजा पण लवकर आहे, कधी आहे तर तेही तुम्हाला सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा मागे पण अशी दरवाजा वगैरे टाकलेला आहे. आणि बेड आपण बघायला गेलो होतो ना, तर तो बेड पण खरेदी केला आणि कपाटही केलेलं आहे, तर तिथे लावलेले आहे. तर इथे पहिलं आपलं देवघर होतं, आता इथे बेडरूम केलेलं आहे आणि देवघर पुढच्या हॉलमध्ये नेलेलं आहे. ते पण तुम्हाला दाखवेल पुढे मी. आता तो घरामध्ये फार चेंज झालेले आहे, सगळं दाखवेल. POP वगैरे पण केलेली आहे आणि सगळ्या रूमला केलेली POP. तर अजून थोडी लाईटिंगचं बाकी आहे, त्यामुळे ते वायर वगैरे दिसत आहे. पण आता सगळं कंप्लीट झालेलं आहे. हा 2-3 दिवसाचा अगोदरचा व्हिडिओ आहे. चला तर कपाटही त्या दिवशी आलं, म्हणजे मम्मीने त्यांना जेवायला बोलवलं होतं ना, त्याच दिवशी घरी आलेलं होतं. तर म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू. हेच आम्हाला पहिल्यांदा आवडलं होतं आणि ज्या पहिल्यांदा मी शॉपमध्ये बघितलं ना तिथेच घेतलं. एखादी गोष्ट अशी असते जी मनात भरली ना, तर कितीही बाकीच्या वस्तू बघव तर मनात तीच असते, म्हणून तीच खरेदी करतो आपण. तर बेड हा घेतलेला आहे मस्त ग्रे आणि व्हाईट कलरमध्ये, खूप छान आहे आणि दणकट पण आहे. तर प्राईस नाही माहिती मला, तर तुम्हाला मी सांगेल त्यांना विचारून. आणि हे बघा तर आणल्यानंतर ते जॉईंट वगैरे म्हणजे दरवाजे वगैरे लावून दिले त्यांनी. तर मम्मी ते घरी होते त्यामुळे ते बघत होते, मग त्यांनीच दुकानवाल्याने आणून दिलं वगैरे. तर कपाटचाही कलर खूप छान आहे ना, छान वाटते डिझाईन. म्हणजे बनवायला टाईम नव्हता, त्यामुळे मग आम्ही हे रेडीमेड घेतलेले. बाकीचं किचनमध्ये फर्निचर करायचे ते अजून बाकी आहे, पण ते थोडंसं निवांतपणे करू असं. कारण खूप 7-8 महिन्यापासून घराचं कामच चालू होतं, घरामध्ये खूप पसारा. आणि आता फर्निचरवाला शोधायचा, मग तो द्यायचं फर्निचरचं काम लवकरच करू आणि तुम्हाला मग होम टूर पण करेल मी. तर चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतोय सगळ्या ताईंना आवडलाच असेल. आणि स्टोर रूम पण खूप छान असं मस्त भांडे वगैरे लावून दिलेले आहेत तिथे, बिन आपले स्टोर रूममध्ये काय स्टोअर करायचं सगळं काही. आणि त्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. चला तर आपली सई मस्त बनत होती. मी कोणत्या देवाच्या पाया पडू, गणपती बाप्पाच्या पडले तर देवाला राग येईल, म्हटले कोणत्याच देवाला राग येणार नाही, ते कोणत्याही देवाच्या पाया पड. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. तर चला आज महाशिवरात्रीचा दुसरा दिवस सोमवार आहे. तर आज सगळीकडे उपवास सोडण्या, म्हणजे आज उपवास सोडतात सगळेजण महाशिवरात्रीचा. तर आईने तर कुंदेवाडीला आहे, मिस्टरांना मेथीची भाजी पोळी डबा करून दिला. आणि मम्मी त्यांचा फोन आला होता का तू इकडेच उपवास सोडण्यासाठी, पण मम्मी मेथीची भाजी पोळी केली होती, पण देवासाठी गोड नैवेद्य केलेला आहे मस्तपैकी शिरा. मम्मी ना शिऱ्याचाच नैवेद्य देवाला दाखवला आणि त्यानंतर देवाचे दर्शन घेतलं आणि आली मम्मीच्या घरी. चला तर आता मम्मी त्यांच्या घराची म्हणजे पूजा आहे, कळश पूजा, तीही लवकरच आहे. त्यांचीही थोडी तयारी चालूच होती. तर आम्ही सगळे इकडे मस्त बिग बॉस बघत होतो आणि आता स्वयंपाक पण रेडी होता. तर बटाट्याची भजी वगैरे करायची होती, कारण रशी भजीचा उपवास सोडण्यासाठी रशी भजी होते. तर चला तर बहिणीं त्या पण होत्या, कारण आजीला पण उपवास होता, काकीही होती जेवायला. तर पापड्या वगैरे तळून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर आमच्या सगळ्यांचा उपवास सोडून झाला. त्यानंतर सगळेजण थोडे तयारीला लागले, कारण आता पूजा म्हटली की थोडी तयारी करावंच लागेल. त्यानंतर सायंकाळी आज होती अमावस्या, म्हणजे सोमवारी अमावस्या होती 5-5:30 नंतर. तर मग मी सायंकाळी ना वाटी धूप म्हणजे कापूर लावलेलं होतं दाराबाहेर आणि देवाचीही पूजा वगैरे झाली. त्यानंतर आम्ही पुन्हा गेलो मार्केटला. तर बऱ्याच दिवसातून म्हणजे 7-8 महिन्यातून पिझ्झा खाल्ला असेल, कारण पिझ्झा वगैरे काही खात नाही आणि आम्ही सईला पण देत नाही जास्त.
त्यामुळे पण आज सईने खूपच हट्ट केला. बाकीचं खातच होतो, पिझ्झा लवकर खात नाही असं, कारण सई पण असते आमच्यासोबत म्हणून आम्हाला तिथे गौरव मामा आणि मामी भेटली. ती मस्त मामीशी गप्पा मारत होती आणि त्यानंतर मग आम्ही घरीही चायनीज पार्सल आणलं. सईचं चाललं होतं मला हे द्या ते द्या आणि त्यानंतर मग तिलाही घेऊन दिलं. तिला आईस्क्रीम चॉकलेट वगैरे लागतं, पण मग जास्त काही देत नाही आम्ही तिला, कधी कधी जास्तच हट्ट केला तर. आणि घरी आम्ही मस्त आज आहे ना सोयाबीन चिल्ली ग्रेव्हीवाली आणली होती. तर हे बघा, तर असे ना त्यांनी कडक असे तळून दिलेले होते, फ्राय वगैरे करून दिलेले होते, खूप छान लागत होते ते असे पण. आणि म्हणजे आपण तिथे घेतल्यानंतर ते ग्रेव्ही वगैरे मिक्स करून देतात, पण पार्सल दिल्यानंतर ते असंच सेपरेट देतात. सई म्हणते मला नको बाई हे. तर चला, तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. सगळ्यांना बाय.